तो भारत तर तरुण कसा राहिला असेल आणि म्हणून तो होडीनं भारतात आल्याबरोबर या मातीचं दर्शन घेतलं. एकानं विचारलं का दर्शन घेतलं रे? त्यानं सांगितलं एवढी आक्रमण होऊन हा भारत देश कणाताट करून उभा आहे याचा आधार वेद आहे. काय आधार वेद आहे? त्याचं नाव मॅक्स म्युलर, पाश्चात्य विचारवंत आहे आणि तो भारतीय संस्कृतीबद्दल बोलतो. शांतम तुष्टम पवित्रंच स्वानंद इति तत्वतः जीवनम जीवनम प्रभु इति भारतीय संस्कृतो. भारतीय संस्कृती इतकी गोड आहे, दादा इतकी गोड आहे. म्हणून इथं देव कधी कधी श्रुतीनं कळतो, शब्दानं, कधी कधी युक्तीनं कळतो. आता जर तुम्हाला म्हटलं बघा माझ्या हातात एक फोटो आहे, जटा आहे, अर्धचंद्र आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहे, खाली वाघाचं चमडं गुंडाळलेलं आहे, भस्मलेपन केलेलं आहे. कुणाचा फोटो आहे हा? महादेव. बरोबर. हा दुसरा फोटो कुणाचा आहे? तीन शिरे आहे, पुढे श्वान आहे, कामधेनू आहे, कोण आहे? दत्तात्रय. आता हा तिसरा फोटो बघा, बॉबकट केलेली आहे, मॅक्सी घातलेली आहे, कोण म्हणलं? श्रीदेवी. याला युक्तीनं देव पटवणं म्हणतात. काय म्हणतात ऐका. आणि चौथा आहे अनुभूतीनं देव पटवणं. अनुभूतीचा जर विचार केला, अनुभूतीमध्ये लेख्य आहे, लेप्य आहे, धातुमय आहे, मणिमय आहे. एकादश स्कंद अध्यायामध्ये भागवतानं देवतांचे अनेक प्रकार सांगितले. काही लेप्या देव आहेत, काही लेख्या देव आहे, काही धातुमय आहे, काही मणिमय आहे. मला सांगा लेख्या देव कुणाला म्हणावं तर यंत्र जी आहेत, आतापर्यंत आदिगुरु शंकराचार्यांनी जी जी यंत्र स्थापित केली तेच देव झाले. श्रीशैलमला यंत्राची देवी आजही कुंकुमार्चन त्याच्यावर करतात, देव आहे. पद्मपुराणामध्ये ज्यावेळी टीव्हीला मी विठ्ठल कथा सांगितली होती तेव्हा मी पद्मपुराणातले काही श्लोक पाहिले होते आणि तेव्हा सांगितलं होतं की पंढरी यंत्र सुद्धा तयार झालं असतं, पण त्यातला जाणता माणूस मिळाला नाही ते श्लोक, आणि अजूनही मिळाला नाही. नाहीतर पंढरी यंत्र सुद्धा विठ्ठला एवढंच पंढरी यंत्र ताकदीचं तयार झालं असतं. वाक्य ध्यानात ठेवायला. लेख्या देव म्हणावं. दुसरा आहे लेप्या देव. एखादा शाक्त पूजा करणारा देवीचा नारळ आणतो आणि त्याच्यावर शेंदूर चढून चढून त्यालाच देव करतो, याला लेप्या देव म्हणावं. कधी कधी देवाची वस्त्र आणून त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यावरच कुंकुमार्चन करून त्यालाच देव बनवलं जातं, याला लेप्या देव म्हणावं. कधी कधी धातुमय देवता आहे, तांब आहे, पितळ आहे, सोनं आहे, चांदी आहे. आता त्याच्यातही परत सांगितलं तांब्या पितळाचे देव एक पिढीपर्यंत चालतात, नंतर विसर्जन करा. चांदीचे देव काही काळ चालतात. सोन्याच्या देवतेचं विसर्जन करायची गरज नाही. आता तुम्हाला आलाच कंटाळा पूजेचा तर माझ्यासारखा एखादा सज्जन बघायचा कंटाळा आल्यावर आणि देऊन टाकायची, काही ताण घ्यायचं नाही. काही धातुमय देवता ऐका, काही मणिमय देवता आहे, हिरे मोती माणकांपासून तयार झालेले देवता आहेत, आणि काही देवता ह्या अनुभूतीच्या आहेत. मला सांगा गंडकी नदीतला प्रत्येक दगड विष्णूच आहे माहिती, त्याला स्वतंत्र प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही. नर्मदा मातेतला दगड, प्रत्येक दगड हा शिव आहे, याला वेगळी प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही. देव नदीतला दगड हा स्वतंत्र विनायक आहे, याला प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही. देव नदी संभाजीनगरच्या जवळ आहे. ऐका, मग असं जर असेल तर देव कळायला पाहिजे, पूज्य कळायला पाहिजे. दुसरा आहे अपूज्य, कोणत्या देवतांना पूजायचं नाही हे सुद्धा कळायला पाहिजे. आम्ही लई येडे महाराज. गुजरातला पुढे भावनगरला म्हातारी होती, म्हणजे तिनं पोटावर हात फिरवला का पोर व्हायची. म्हणलं नशीब तिनं गड्या माणसाच्या पोटावर हात नाही फिरवला, हा नाही तर पोरं इकडे झाली असती ना. आमच्याकडे श्रद्धा पाहिजे. तुम्हाला सांगू का, काही अश्रद्धा आहे, अश्रद्धेतून अंधश्रद्धेकडे गेली आणि काही श्रद्धेकडून अटल श्रद्धेकडे गेली. अंधश्रद्धा काही कामाची नाही, अश्रद्धा तर असूच नाही. श्रद्धा असली ना ती अटल श्रद्धेकडे जावी, याचं नाव जीवन आहे. आता महिला वर्ग बघा, सकाळी उठल्या का भगवान शंकराकडे निघतात तांबे घेऊन पाणी घालायला. अरे 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 अरे, रात्रीच माझ्या स्वप्नात आला होता महादेव. मला बरड्याला गेले का बायांना सांगा मला पाणी नका घाल, निमोनिया झाला मला. पहिलं नीट वागायला शिका. घराचे लॉज केले तर खानावळे केले, झोपायापुरतं यायचं, खायापुरतं यायचं. घरातली नाती वास मारायला लागला, नवरा बायकोचं नातं वास मारायला लागले, फक्त सेंट मारून दिवस चालू आहे. कसं आहे
हॉलमध्ये हसायचं आणि बेडरूम मध्ये जाऊन रडायचं आणि हसायचं सुद्धा ते कणून. बंगले असतात, झुंबर असतात, घरातली माणसं रडतात, काय शंकराला पाणी घालून करणारे, असं कर्म करा, असं कर्म करा, असं कर्म करा, का शंकरानं येऊन तुमच्या दाराच्या कड्या वाजवल्या पाहिजे. वाक्य उघड ते ऊसाचा रस विद्येश्वर संहिता वाचाव, मी उकळून पेलो ते शिवपुराण. काही नाही, तुम्ही कुठूनही काही शोध, कुणी सांगत, जेवढे श्लोकांमध्ये उपाय आहेत ना तेवढेच करा, त्याला अर्थ आहे. ऊसाचा रस घाला, किडे वळवळ करतात, दुधाच्या दारात साखर सोळा, कुणी सांगितलं तुम्हाला हे धंदे? काही करीत नका जाऊ. तुम्हाला अभिषेक जर महादेवाला घालायचा असेल ना, ते पाणी सुद्धा मनच करा, ते पंचामृत सुद्धा मनच करा, ती फुलं सुद्धा मनच करा, नवे नवे भोलेनाथ भूत भावन महादेवाचं लिंग सुद्धा मनच करा. झाला तुमचा परमार्थ, वेगळं काही लागत नाही. वाटलं मन हा मोगरा अर्पुणीश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मन हे शिवंती देव भगवंती. वेगळं काही करू नका दादा. एवढंच अपूज्य कळायला पाहिजे, पूजक कळायला पाहिजे. का मी स्वतः पूजा करणारा कोण आहे? ते म्हणते मी फुलं आणली. काय देवाची पूजा केली? लवाड्या किती करायच्या? सकाळी चालायला जातो, दुसऱ्याची फुलं चोरून आणतो. काय करू? दुसरी झोपलेली तेव्हा दुसऱ्याची फुलं चोरायची, याच्या देवाची पूजा करायची. ते म्हणते मी दिवा लावला, नाही तर देव अंधारात राहिला असता. पागल, काय तुझ्या दिव्याची लायकी? उजेड प्रकाश, ज्याच्या पुढे दोन दिवे सारखे जळतात, चंद्र आणि सूर्य. आपल्या दिव्याची काय लायकी? आणि दिवा काय? देवासाठी काय? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. भागवतातला पहिला श्लोक पहा, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याला दिव्याची काय गरज आहे? दिव्याची गरज तुम्हाला आहे. वाक्य ध्यानात ठेवा. सूर्य मावळला आणि चंद्र उगवला नाही, एवढ्या दरम्यान सगळी पाप होतात जगात. बघा, कधी विचार करा. आणि सूर्य चंद्र मनाच्या देवता आहेत. म्हणून जाणत्या बाईनं सूर्य मावळल्याबरोबर घरात दिवा लावला पाहिजे. का तो मन चंचल होऊ नये. घरातल्या लहान लेकराचं, पुरुषांचं, घरातल्या व्यक्तींचं, ती जबाबदारी. म्हणून दिवा आपल्यासाठी, त्याच्यासाठी नाही. विठ्ठल जीवनामध्ये जगत असताना एक आहे शरीराचा प्रवास, एक आहे मनाचा प्रवास, एक आहे बुद्धीचा प्रवास आणि एक आहे आत्म्याचा प्रवास. चला येतो अभंगात. मला सांगा, शरीराचा प्रवास तुमचा संपणार आहे. गोरं होण्याच्या एका क्रीमचा बिझनेस आहे 2000 करोड रुपये. पण परमनंटली गोरं कुणालाही होता आलं नाही. तात्पुरती बेबी स्किन वरती काढली जाते, त्याच्यावर सूर्याची किरण पडली की त्वचा टॅन होते आणि माणूस परत मुक्कामाला काळेपणाकडे जातो. याच नाव शरीर आहे. वाटते त्यानं. अजून पुढे बोलू. मरताना तुमची जन्म दिलेली पोरं तुम्हाला विचारतात, आई बाबा मला ओळखलं का? काय विचारतात? आता हे वाक्य एवढं लाईटली घेऊ नका, सोपंही नाही. कोण विचारतंय? जन्म दिलेली पोरं. कुणाला विचारतात? आई बाबाला, ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवलं, वाढवलं, हगणं काढलं, लाडकोड पुरवले, त्याला विचारतात मला ओळखलं का? आणि हे मृत्यूच्या बिछाण्यावर आहे आणि हे म्हणते तुम्ही कोण आहे मला कळत नाही. काय विचारतात? किती अवघड आहे शरीराचा प्रवास. दशरथ राजा सूर्य कुळातला राजा आहे. देवतांच्या खांद्याला खांदा लावून दैत्यांबरोबर युद्ध करा, इंद्राला बसायला जागा द्यावी. पण मरताना कौशल्याला म्हणतंय माझं शरीर थंड पडायला लागलं, मला काही कळत नाही, आता काय करू? आणि अजून एक टप्पा सांगू काय? तुमचा शेवट कसा होणार आहे कशावर अवलंबून आहे माहितीये? तुम्ही तुमचं शरीर कोणाच्या दारात उभं केलं याच्यावर अवलंबून आहे. आणि कुणाच्या दारात शरीर उभं करीत नका जाऊ. पाय चाटायचे नाही कोणचे. आपल्या लय सवय, नर्मदेच्या गोट्यासारखे झालो आपण. याचे पाय चाट, त्याचे पाय चाट, त्याचे पाय चाट. सकाळी म्हणायचं तुम्ही म्हणून गाव आहे, दुपारी म्हणायचं तुम्ही म्हणून तालुका आहे. अरे अरे अरे, पंतप्रधान मोदी साहेब जरी असले ना, एक ऍटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. खाणार काय मोदी साहेब? काय इंद्राची बायको चपात्या करून पाठवते काय त्यांना? का ब्रह्मदेवाची बायको भातुकडून पाठवते? खाणार काय? गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. त्याच्या पलीकडे हातच घालता येत नाही कुणाला. निसर्गाच्या पलीकडे कुणालाच हात घालता येत नाही, एवढी इक्वॅलिटी. अजून पुढे बोलू. फक्त प्रोटोकॉल आहे. पंतप्रधान म्हणून सोन्याच्या ताटात जेवतील आणि गरीब हातावर भाकर घेऊन खाईल. ऊस तोडणारा कामगार माझा हातावर भाकर घेऊन खाईल, पण भूक एकच आहे. श्रीमंत मेला ना आपल्या तालुक्यात, अख्खा तालुका येईल.
गरीब मेला तर बेवारच जाळतील, पण स्मशानात जायची वाट एकाची. श्रीमंत मेला तर श्रीमंत झोपला तर 99,000च्या गादीवर झोपेल मॅग्नेटच्या, आणि गरीब झोपला तर पोत्यावर झोपेल, पण झोप एकाची. अजून पुढे बोलू काय, 5 वर्षांनी निवडणूक आल्यावर मोदी साहेब सुद्धा त्याच मशीनचं बटन दाबणार, आणि रस्त्यावर काम करणारा कामगार सुद्धा त्याच मशीनचं बटन दाबणार. एवढी इक्वॅलिटी आहे. तुम्हाला आम्हाला कळत नाही, आम्ही कुणालाही काही म्हणतो, कुणाच्या दारात शरीर उभं करीत नका जाऊ. आणि लय लाचार नाही व्हायचं बघा. लोक लय पाया पडणारे लोक म्हणतात काय नम्र आहे, ते नम्र नसते, लाचार असते. काय असते? लाचारीच्या नम्रतेच्या सीमारेषा फार पुसट आहे. कुणाचे पाय चाटायचे नाही कधी, आणि कुणाच्या दारात उभं राहत नका जाऊ. आणि तुम्हाला लय नाद ना दारात उभं राहायचा तर संतांच्या दारात उभं राहा, नाही तर देवाच्या दारात उभे राहा. बास दोघांच्या दारात. ज्ञानोबराची उभी सांगू का? श्री गुरुचे द्वारा पैसे, श्री गुरुच्या द्वारात उभे राहणं. हरिपाठ काय म्हणतो? देणे मुक्तीचारी, लाकडी घाण्याच्या तेलावर उभा राहिलेला ताकद आहे. लाकडी घाण्याच्या तेलावर उभं राहिलो आणि त्याला म्हणलं मला 50 रुपयाचं बदाम तेल. तेवढ्यात एक जण आला, म्हणला माझ्या डोक्याला केस येत नाही, तेल दे. त्या माणसानं 2-3 तेल एकत्र केली आणि बाटलीत भरून दिली. ज्यानं घेतलं त्याला मी विचारलं कशाला घेतलं रे? तो म्हणला माझ्या डोक्याला केस येत नाही. मला हसायला आलं. ज्यानं तेल दिलं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हतं. मी म्हटलं गाढवा पाशील का नाही कोणाच्या दारात उभा? अरे सगळे संत व्यापारी नाही आणि सगळेच व्यापारी संत नाही. सगळे संत जादूगार नाही आणि सगळेच जादूगार संत नाही. तुम्ही ज्यांना महाराज म्हणलं का नाही ते तुरुंगात आहेत सध्या पुढं, आणि ज्यांना संत म्हणलं ते 750 वर्ष झालं ज्ञान आळंदीमध्ये समाधीत भजन करतायत. वाक्य ज्ञानदेवे आणि ज्यांची पाठ आहे त्यांना चाली माहिती नाही, पण ही साधक वृत्ती असल्यामुळं ते रोज अमृताचा एक घोट प्यावा लागतो आणि त्यासाठी चित्तवृत्ती फार स्थिर ठेवावी लागते. आळंदीत आता आली की पोरं पहिलं गायनाचे क्लास लावतात आणि सप्ते फिरायला सुरुवात करतात, पण ज्यांनी अभ्यास केला त्याचा हा रिझल्ट असतो. वाक्य ध्यानात ज्यांना तुम्ही साधू म्हटलं, ज्यांना महाराज म्हटलं ते तुरुंगात आहे, ज्यांना संत म्हटलं ते भजन करताय. 450 वर्ष झाला अभंगाच्या शब्दाच्या रूपाने ते जिवंत आहेत. शरीराचा प्रवास कुणाच्या दारात होतो,
आणि एक वाक्य बोलू का, तुमचा जन्म आईबापाच्या वासनेच्या बिछाण्यावर झाला, कुठं झाला, पण मरण मात्र साधनेच्या बिछाण्यावर आलं पाहिजे, कुठं आलं पाहिजे. हा तर आनंद आहे, नाहीतर मग वाया जाईल. कळलेच नाही कधी पक्षी पिंजऱ्यातून उडाला, कळलेच नाही कधी सूर्य समुद्रात बुडाला, कळलेच नाही कधी तरी सगळ्यांवर प्रेम केले, कळलेच नाही कधी आयुष्य प्रेम मध्ये बंदिस्त झाले. कळायचंच नाही कधी झालं, म्हणून संतांनी बोंबा मारून सांगितलं, तुम्हा कर जोडणी विनवितो तुम्हाला, तुम्ही वासुदेव वासुदेव मला. दशरथ राजाचा शेवट असा झाला, पण आयुष्यभर शरीर कुणाच्या दारात उभं केलं. कैकई आणि जवळचीच लोक तुम्हाला फसवतात. हा अजून एक टप्पा आहे बघा. आता आमच्याकडे सरपंच साहेब, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माऊली निवडणुका होत्या आणि मी आश्रमावर होतो. एक जण आला, म्हणला महाराज मला जेवायचे. म्हणलं 2 वाजले ना रे, कधी जेवणार तू, कधी जेवणार, कुठं होता इतक्या वेळ. म्हणला महाराज प्रचार करीत होतो. म्हणलं कोणाचा केला. म्हणला 20 दिवस त्याच्याच बरोबर फिरत. त्यानं नाव सांगितलं. म्हणलं येईन का निवडून. म्हणला ते कायच निवडून येत, 20 दिवस त्याच्याबरोबर फिरलंय. जवळचीच लोक तुम्हाला फसवतात. तुमची बायको जेवढी तुम्हाला त्रास देऊ शकते ना, शक्य म्हणतोय बरं का, देत असेलच असं आपलं काय म्हणणं नाही. तुमचा नवरा जेवढा तुम्हाला त्रास देऊ शकतो, अख्खं तालुका घाबरतो पण पोरग पाया पडाय पाठवतो. जवळची लोक त्रास देतात. मंथरा कैकईच्या जवळची, पण मंथरेनंच कैकईला विधवा केलं बघ. आणि नुसतं विधवा केलं नाही, आई म्हणायला लेकरू अयोध्येत ठेवलं. हे 14 वर्ष अयोध्येचं स्मशान केलं दादा. ज्यावेळी राम राजा होणार कळालं, मंथरेनं कान फुकले, रुसून बसली ही कैकई. आणि त्यावेळी महिला वर्ग राणीला रुसायला सुद्धा सेपरेट खोली होती बरं, रुसण्यासाठी सुद्धा सेपरेट खोली होती. राणीला राग आला का तिने त्या खोलीत जाऊन बसायचं. मग राजा येऊन तिला म्हणवणार, त्याला कोप भवन म्हणायची. काय म्हणायचे? कोप भवन. आता आपल्या घरात अशी वेगळी खोली काढायची काही गरज नाही, कारण आपलं अख्खं घरच कोप भवन. त्याच्यासाठी वेगळी काही काढावं असं मला. ही रुसून बसली. दशरथ राजा तिथं गेला. दशरथ राजा तिला काय म्हणतो बघा, रामायणातले शब्द आहे. तो म्हणतो कोकिल कंठी, गजगामिनी, पिकवचनी, मृगनयनी. हे सौंदर्याचे द्योतक शब्द आहेत बरं का, सौंदर्याचे शब्द आहेत. आता तुळशीदासजी महाराज रामायणात सांगतात, चौथे पण पायी सुतचारी. चौथ्या पणात पोरं झाली म्हणजे दशरथ राजाचं वय 60 आणि राम राजा होणार त्यावेळी दशरथ राजाचं वय असेल 90च्या आसपास आणि हिचं वय असेल 70-75. आता नातवंड आल्यावर म्हातारीला म्हणावं का, कोकिल कंठी, गजगामिनी, पिकवचनी, मृगनयनी. समजावं शरीर चुकीच्या दारात उभे आणि म्हणून तिचं धाडस झालं वर मागण्याचं. तापस बेस विशेष उदासी, 14 वर्ष राम वनवासी. का मागितलं आणि चांगलं झालं दादा. माझ्या रामाला वनवास झाला, चांगलं झालं. जर वनवास झाला नसता तर राम फक्त अयोध्येचा राजा झाला असता, पण वनवास झाला आणि सगळ्या दुनियाचा राजा राम झाला. वाक्य झाला. म्हणून दुःख सहन करायला शिकलं पाहिजे. शरीराचा प्रवास. दुसरा आहे बुद्धीचा प्रवास. बुद्धी थोडी असू द्या. आणि शरीराच्या प्रवासात काय होतं, ज्ञानोबराची भाषा सांगतात, झिजवलं जातं शरीर, पण कुठं मनोनी भोगावया जो का, अर्थ पुरता पैगा, अनावया जगा झोंबती सैरा. सैरा म्हणजे सैराट. आणि सैराट शब्द जुना आहे बरं का. पिक्चर वाल्यांना सुद्धा तुकोबरायांनी दिलाय. कोणी दिलाय? पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, पैसलो जयावरी, सैराट ते जाय. कुणाचा शब्द आहे?
जर इंद्रिय आवरली नाही तर सैराटचा जो शेवट झाला तोच तुमचा आणि माझा होणार. मला सांगा, डायबिटीज आहे, घरी गोड खाऊ देते नाही, पण हे चुरून गोड खाते का? इंद्रिय आवरली नाही. एका शब्दानं घर फुटलं का? इंद्रिय आवरता आली नाही. या डीजे पुढे नाचलं नाही 1 तास, 6 दिवस कानानं ऐकू येत नाही, पण ऐकू नाही आलं तरी चालेल, पण 1 तास नाचत आहे का? इंद्रिय आवरता आली नाही. याचा शेवट काय? खेटिता कुंभकाठी दरडीनं. जखमी झालेलं मन, धोका मिळालेलं मन, आपल्याच लोकांनी फसवलेलं मन, लफडी विस्तारताना आलेलं मन, किती उंचीवरून मावडी मारतं ते पाहत नाही दरी म्हणून संपून जातं. हा शेवट आहे. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून तुम्हाला कळालं पाहिजे, आणि जो परमार्थाला शरीर नाही ना त्याचं तोंड पाहू नये. म्हणून पार्था विन्मुख या परमार्था तयासी भाषण सर्वथा करू नये. त्याच्याशी बोलू सुद्धा नाही. दादा, शारदेनं ज्यांच्या गळ्यात माळ घातली ते रामदास स्वामी काय म्हणतात पा, भल्या आणि परमार्थी मरावे, जीवन सार्थकी लाभावे, पूर्वजाशी उद्धरावे, हरिभक्ती करून विठाला विठाला. दुसरा आहे बुद्धीचा प्रवास आहे. आणि बुद्धीचा प्रवास ज्ञानोबा म्हणले पथ्य इथं सुद्धा बरं का. तुम्ही बसलेत ना सगळेजण, प्रत्येकाला आजार वेगळा आहे, औषध वेगळे, पण माऊली म्हणतात कोणतंच औषध पथ्याशिवाय लागू पडत नाही. सपथ्य औषधला आहे तरी रोगे दाटला, जी ज्ञानोबराची भाषा आहे. मग परमार्थामध्ये जर काय असेल तर सद्बुद्धी हे पथ्य आहे. त्या बुद्धीला ईश्वराचं आलंबन पाहिजे. बुद्धी थोडी असू द्या, दीप कलिका 10 कोटी परिबहुते जाते. जाळायची ताकद पाहिजे अज्ञानाला. काय काहींची लय गाढव बुद्धी हो, लय गाढव बुद्धी. पंचतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे. आमच्या आजोबा नेहमी दृष्टांत सांगायचे, म्हणले त्याच्यामध्ये 2 उदाहरणं आली. पंचतंत्र हा ग्रंथ काय आध्यात्मिक नाही, हा राजकीय ग्रंथ आहे, पण याच्यात गाढव बुद्धीची 2 उदाहरणं आली. ती अशी आली, बरं बुद्धी जर घसरली ना, चांगल्या चांगल्यांची घसरती. देवा ऐशे तरी कैशे, ज्ञानियाची मती स्मृती भ्रंशे. भ्रंश म्हणजे नासणं. हिंदुस्थानचा राजा आहे, नाव धर्मराज आहे. काय तो काय आपल्या हिंगोलीच्या बस स्टँडवर भीक मागणार आहे का? हिंदुस्थानचा राजा पण जुगार खेळतो. देवा ऐशे तरी कैशे, ज्ञानियाची मती स्मृती. आणि नुसता जुगार खेळत नाही, बायकोला जुगारीवर लावतो. काय करतो? देवा ऐशे तरी कैशे, ज्ञानियाची मती स्मृती भ्रंशे. आमच्याकडे एकानं 65 वर्षे लग्न केले आता काल परवा. आणि लग्न कोणाबरोबर केलं? बंगल्याची धुणी भांडी करायला बाई ती तिच्या बरोबर केला. आता तुम्ही म्हणाल का केलं, तर याचं उत्तर आहे देवा ऐशे तरी कैशे, ज्ञानियाची मती. आणि तुम्हाला एवढं नाही समाधान झालं तर खाली एक ओवी आहे, जीवाचे कशी उतरली की भिकारीनं गोसावीण झाली. आता त्याच्या जीवाला आवडली आणि रस्त्यावरच्या बाईला मालकीन केलं. काय केलं? मला सांगा, काय ज्ञानोबराची भाषा आहे. माऊली बोलते ना, असा ठोका टाकते की नाही, अंतकरणाला घाव पडतो त्यानं. तुम्हाला सांगू काय, ज्ञानी सुद्धा घसरतात. आणि त्या पंचतंत्रामध्ये 2 गोष्टी आल्या. गाढव बुद्धी होत, म्हणले शिव म्हातारा झाला आणि त्याला शिकार करता येईना. त्याच्याकडे कोला गेला, म्हणला राजेश साहेब तुम्ही म्हातारे झाले, पण आमचं घर सांभाळलंय तुम्ही एवढ्या वर्ष तुमच्या राजकारणाच्या कारकिर्दीत. मी जाग्यावर शिकार घेऊन येतो, तेवढे तुम्ही करा. आणि कोला गेला गाढवा. कोणा? गाढवाला म्हणला साहेब. बरं गाढवाला साहेब म्हटलं बरोबर, तुम्ही का असला मला माहिती नाही, पण ज्याला काहीच येत नाही, स्तुती परावी या मुखी रुचिकर, त्याला गोड वाटत असते. गाढवाला म्हणा साहेब. बरं गाढव त्या वर्षी लग्नाच्या तयारीत होतं, ती पोरगी पाहत होती. आणि कोला म्हणला माझ्याकडे बायोडाटा आहे, पण आपल्याला तिथं जायला लागेल. गाढव म्हणला आमोशा असली तरी जाऊ, काय अडचण नाही. आणि कोला गाढवाला घेऊन सिंहाच्या गुहेत गेला. आता सिंहाची झडप घातली, पण म्हातारं झाल्यामुळे ताकद कमी पडली. ते निसटलं मरताना, फक्त नख्या लागल्या. आणि मरताना शहाणं झालं. मरताना शहाणं होतं, त्याचं नाव गाढव आहे. कळलं तर पा मी का बोल, तुम्हाला उद्या कळलं. काही तसं ताण घेऊ नका. मला एक सांगा, गाढव निसटलं. कोला म्हणला राजे साहेब आणलेली शिकार करता आली नाही, आता मी परत जातो घेऊन येतो, आता तरी नीट करा. सिंह म्हणला येईल का परत? कोला म्हणला ते काम आमचं आहे. आणि यालाच कोला म्हणायचं. असे बरेच कोले आपल्या आजूबाजूला असतात, फक्त आपली बुद्धी गाढव आहे काय, आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही. ते परत गेलं गाढवा, म्हणला चला ना, ती पोरगी वाट पाहते ना, मुहूर्त निघून चालला ना. गाढव म्हणलं मारता काय मला? मुलगी पाहायला म्हणून नेलं, धावा घालता काय माझा? सिंहाच्या गोळ्यात नेलं.
बोला म्हणला गैरसमज झाला हो तुमचा. ती गाडवीनच होती. ती वेगात मिठी मारायला तुम्हाला आली आणि त्या वेगात तुम्हाला तो शिय बसला. गाडव म्हणला असं झालं काय? गेलं ना परत, मागे काय पाहत आलं नाही परत. याला गाडव बुद्धी म्हणायची, दुसरं काही नाही. आणि दुसरं एक उदाहरण आलं. एका ब्राह्मणानं वास्तू शांती केली बरं का, त्या मालकानं पैसे दिले नाही, बोकड भेट दिला. कोणाला? आता बामणाचा बोकडाचा काय संबंध मला सांग. पण विप्रविलिप्सा, कर्ण पाठवता, प्रमाद हे दोष आहे. विप्रविलिप्सा दोष तुमच्या काय, ब्राह्मणा काय, माझ्याकडे सुद्धा आहे, सगळ्यांकडे. वेदांतानं तर प्रसिद्ध उदाहरण आहे विप्रविलिप्सा दोषाचं. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस पोर अशी खेळत होती, कुत्र्याला दगड मारत होती, क्याव क्याव करायचं, कुत्र मेलं. शेवटचा दगड मारला, कुत्र मेलं, म्हणजे पाप घडलो. आता प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. ब्राह्मण काकाकडे गेले, म्हणजे काका कुत्र मेलं. काकानं पंचांग काढलं, म्हणजे किती वाजता मेलं? म्हणजे 12 वाजता. काका म्हणले मग पाप घडलो, आता पूजा करायला लागेल आणि सोन्याचं कुत्र दान करायला लागेल. कोण करीन मला सांग? 1972चा दुष्काळ सगळ्यांनी मानाखाली घातल्या. पण पंचांग मिटता मिटता काय काकाला दुर्बुद्धी सुचली. काका म्हणले पोरांनो, शेवटचा दगड कुणी मारला होता? त्यातलं एक पोरग होतं. म्हणलं काका तुमच्याच पोरानं मारला. आता ज्यांनी खाली माना घातल्या ती सावध झाली. म्हणजे काका तुमचंही पोरग होतं, आमचंही पोरग होतं, शेवटचा दगड तुमच्याच पोरानं मारला. आता पूजेचा खर्च आम्ही करतो, सोन्याचं पुत्र तेवढं तुम्ही दान करा. काका म्हणले मला पंचांग पाहायला लागेल देव बाप्पा. हसायला लागले. म्हणजे झालं काय? म्हणजे ज्यावेळी पुत्र मेलं त्यावेळी पुण्य काळ होता. सोन्याचं पुत्र नाही दान केलं तरी चालतंय, फक्त पूजा घाला. याला विप्रविलिप्सा दोष म्हणा. ब्राह्मण काकाने त्या देवबापाने विचार केला, दिवसभर मंत्र म्हणलो आणि बोकड भेट दिला. म्हणले देऊ द्या, दिला तर जाऊ द्या. आता म्हणले लोणारला जातो, बाजारात एकीतून पैसे घेऊन घरी जातो, पण बोकड कसा उचलायचा त्याला काय माहिती. त्यानं मालकाला विचारलं कसं काय उचलू. म्हणजे एकूण 2 पाय धरा, एकूण 2 पाय धरा, खालून डोकं घालायला लावतात लोक. शहाणे डोके घालतात सध्या. ते उचलला बोकड निघालं लोणार का घेऊन. 4 चोरांनी पाहिलं, म्हणजे बोकड लुटायचा, पण बोकड आहे ब्राह्मणाच्या खांद्यावर. मारहाणीत ब्राह्मण जर मेलं तर ब्रह्महत्या लागेल. शब्दानं बोकड लुटायचा. शब्दात ताकद आहे, अभिदा शक्ती आहे, व्यंजना शक्ती आहे. एक शब्दानं सप्ताह बंद पडतो बघा. एका शब्दानं नवरा बायको दिवस पर्यंत येतात. एका शब्दानं भाऊ भावाशी मरेपर्यंत बोलत नाही. एका शब्दानं महाभारत घडतं. आणि शब्दात किती ताकद आहे सांग का. जे मार्केटिंग करतात ना त्यांना विचारा, वस्तू विकत येते, ए टाकल्या माणसाला सुद्धा कंगवाई किती. आणि घेतल्यावर याला कळतं का मला केस नाही तर मी घेतला. शब्दातली ताकद आहे, तुम्हाला अंदाज नाही. शब्दात ताकद आहे. ते 3-4 चोर असे लाईनीने उभं राहिले. थोड्या टप्प्यावर पहिला चोर भेटला. म्हणला देव बाप्पा कुत्र्याचा बाजार पुढे होता. ते म्हणले गाढवा कुत्र नाही, हा बोकड आहे हो बाजूला. दुसरा भेटला. म्हणला वा काका कुत्र घ्यावं तर तुमच्यासारखं. म्हणला असं कुत्र मी आयुष्यात पाहिलं नाही. ते काका म्हणले गाढवा हा कुत्र नाही, बोकड आहे होय बाजूला. तिसरा म्हणला काका किती पैसे जाऊ द्या, पण आपल्याला असं कुत्र विकत आणायचं. काका म्हणला बोकडे गाढवा. चौथं तर पाया पडलं ते लोणारच्या. पाया पडल्यावर खलास करतात लोक. ज्याला लय पाया पडून घ्यायचा ना देणं त्याचे लय अवघड आहे. हा स्वकीर्ती कानी नाही कावी, पूज्यता डोळा न देखावी. आणि जर झालीच कुठं तर जीवन कसं असावं. व्याधे रुंदीला मृग जायचा. ज्ञानोबराय म्हणजे असं जीवन असावं. पाया पडून घ्यायची सवय ज्याला आहे त्याच्या जर एखादं पाया नाही पडलं ते तळपायची आग मस्त करतात. हे का नाही पाया पडलं. आणि परत भीती बी तयार होती आपल्या काही बाणकडे याला कळाल्या का. ते आता दुसऱ्या कीर्तनात बघू. लगेच काय बघायचं कारण नाही. पहिलं पाया पडलं ते म्हणते लाज वाटते काय देव बाप्पा. हा तालुका तुमच्याकडे पंचांग पाहायला येतो, कुत्र खांद्यावर निघता, कोणी येईल का उद्यापासून. ते बाजूला झालं ते म्हणते सगळीच कुत्री म्हणतात तर मीच एकटा बोकड म्हणतो. असं जर घेऊन गेलो तर लोक शेण घालतील तोंडात. त्यानं टाकून दिलं, गंगेत आंघोळ केली, घरी गेलं. हे 4 जण येतच होते. यांनी बोकड उचलला, लोणारच्या बाजारात एकला, पैसे वाटून घेतले, घरी गेले, आपली गोष्ट संपली. यालाच गाढव बुद्धी म्हणायची. माहिती काय पाहत वेगळं काही नाही. बुद्धी चांगली, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाके शिराजे सकळ सिद्धी. तिसरा प्रवास आहे मनाचा. मनवळी मना, मन बुद्धी क्षणोक्षण. मन असे दादा डोळ्यानं वस्तू पाहते पण मनाला सांगते मन ते भोगत राहते.
किती दुर्दैव आहे. बुद्धीचे द्वार झाकलेचे नाही, बुद्धीचं शटर वडून भोगायला जाते माऊली म्हणले. त्याचं नाव मन आहे. आणि मन नेहमी भांडत असते, द्वंद्व चालू असते. किती इतकं द्वंद्व तुम्हाला काय सांगू. मनाला बुद्धीला तपासच लागू देत नाही. आता येताना पुण्यातून मी पाहिलं 2 सुंदर स्त्रिया मासे घेत होत्या बरं का, आणि नाकाला रुमाल लावला होता. आता तुम्ही म्हणा तुम्ही काय पाहिलं, दिसतं त्याला काय करायचं. आपलं वैराग्य किती याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला काही दिसत जगात. त्या 2 सुंदर स्त्रिया मासे घेत होत्या, नाकाला रुमाल लावला होता. आता मला सांगा, कालची घटना बरं का, मला रात्रभर झोप नाही म्हणलं. आणि बाई किती दिसायला सुंदर असू द्या, पण जर तिचं वागणं व्यवस्थित नसेल तर कायदाशी नसेल. आणि पुरुष किती दिसायला सुंदर असू द्या, धर्माचरण नसेल तर तो राक्षस आहे. एवढं डोक्यात ठेवा. आतलं सौंदर्य वेगळं आणि बाहेरचं सौंदर्य वेगळं. तुमच्यासारखा असता तर विषय सोडून दिला असता. मला रात्रभर झोप नाही, पहाटे मला झोपेत त्याचं उत्तर मिळालं का नाकाला रुमाल लावला असेल. मासे आवडतात म्हणून घ्यायला गेल्या आणि नाकाला तर रुमाल आहे. मन म्हणत असेल मासे घेऊ, बुद्धी म्हणत असेल आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे, डायजेस्ट होणार नाही, घेऊ नको. मन म्हणते त्याला काय होतंय, रात्र जायची, रात गई बात गई. बुद्धी म्हणते नको, मन म्हणतंय घे. शेवटी मनाचा विजय झाला. पण बुद्धी म्हणली घ्यायची तर घे, पण निदान त्याचा घाण वास येतो, नाकाला रुमाल तरी लाव. नाकाला रुमाल लावणं हा निर्णय बुद्धीचा आहे, आणि मासे विकत घेणं दशमीच्या दिवशी हा निर्णय मनाचा आहे. विठाला विठाला. एक भिकारी भीक मागतोय दादा, सकाळपासून त्याला भीक मिळाली नाही. आणि समोर एक शेठजी आले. शेठजी द्या ना काहीतरी, भूक लागली हो, लहान चेहरा. शेठजीने पोटाच्या खिशात हात घातला, फुटाने टाकले मुठभर. त्याला वाटलं आता रात्र झाली, झोपडीत जाऊन खाऊ. त्यानं झाकण लावलं, झोपडीत गेलो, फुटाने खावला. त्यात एक सोन्याचं नाणं आलं होतं. सोन्याचं नाणं डोळ्याने पाहिलं आणि अंतर्मन म्हणायला लागला, अरे तुला त्यानं फुटाने दिले, सोन्याचं नाणं दिलं नाही. बैरमन म्हणते तुला काय कळतंय, धन्य आजी दिन झाले सोन्याचे दर्शन. मी काय त्याच्या खिशात हात घालून घेतलं, त्यानं अक्कल हुशारीनं राजी खुशीनं माझ्या डब्यात टाकलंय. मी काय स्वतःहून घेतलंय. पण अंतर्मन म्हणते अरे परद्रव्य आहे, पाप आहे. बैरमन म्हणते गप, माझे चांगले दिवस येण्याचा हा शुभ सकून आहे. रात्रभर दोन्ही मनाचं भांडण झालं. भिकारी बसून राहिलं, सकाळी पाणी अंगावर ओतलं, भीक मागायच्या जागेवर गेलं. तेवढ्यात तेच शेठजी परत आले. अरे अंतर्मनाचा विजय झाला. उठलं, शेठजी हे तुमचं सोन्याचं नाणं. का रे, माझ्यापेक्षा तुला या सोन्याच्या नाण्याची गरज जास्त होती, मग तू ठेवून का नाही घेतलं. त्या भिकाऱ्याने सांगितलं, शेठजी ज्या नाण्यानं रात्रभर झोप येऊ दिली नाही, ते नाणं घरात ठेवण्यात काय अर्थ आहे. नको ते नाणं. मनाचं द्वंद्व चालतं, हा मनाचा ऐका. आणि चौथ्या जो प्रवास आहे तो आत्म्याचा. आत्म्याचा प्रवास कसा असला पाहिजे, पावी जे उत्तम निजस्थान. ऐका, मग शरीराला काही शक्ती आहे. शरीराला एक आहे कर्मशक्ती नावाची शक्ती आहे बरं का. हगदाई फोडी जळण मोडविते काडी. पूर्वीची लोक बाहेर प्रातर्विधीला गेली तरी काड्या मोडीत बसायची. म्हणजे पूर्वीच्या काळी पूर्वीची लोक घरात खायची आणि बाहेर जायची. आता बाहेर खातात. तुम्ही हुशार झाला आता. अरे चालाय प्रातर्विधी तरी 5-5 किलोमीटर चालून येतो. आता टीव्ही पुढे बसून व्यायाम करतात. रामदेव बाबाला पाहू. आता रामदेव बाबा काही संत आहे का, बिझनेसमॅन आहे. खिसा नसलेला एवढा मोठा बिझनेसमॅन मी जीवनात पहिल्यांदा पाहिलं. बरं, त्यांनी पाय अडकून घेतला का आपण अडकून घेतो, त्यांचा निघतो, आपला निघत नाही. आपण बायकोला सांगत पाय अडकला, ती म्हणते दुसरा अडकून घे. मला पोरांना शाळेत पाठवायची आणि पोरं कुठे तर इंग्लिश मिडियमला. अरे अरे, आई 10वी नापास, बाप 12वी पास, त्यांना काही कळाना त्यातलं. पोरग इंग्लिश मिडियम, त्याला डॉक्टर करायचे. नीटला त्याला 150 मार्क आणि रताळी निवड. इंग्लिश मिडियमच्या पोरांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही, अजिबात नाही बघा. काल तर त्याची आजी आजारी होती एका पोराची. त्याचा बाप घेऊन गेला आजीला भेटायला. तिला व्हेंटिलेटर, नाकात नाळ्या, तोंडात नाळ्या. ते पोरग म्हणते पप्पा आजीला काय चार्जिंगला लावून. एवढं रताळा असल्यापासून 15 दिवस मास्तर मारित होतो त्या पोराला. मान इलेक्ट्रिसिटी. ते पोरग म्हणायचं इलेक्ट्रिक किटी. अरे गाढवा, इलेक्ट्रिक सिटी नाही, इलेक्ट्रिक किटी नाही, इलेक्ट्रिक सिटी म्हण. ते म्हणायचे इलेक्ट्रिक किटी. 15 दिवस मारलं. त्याच्या बापाला बोलवलं, म्हणजे घेऊन जा. याची आयक्यू लेवल नाही, याला मराठी मिडियम नाही तर शिमीला घाल. त्याचा बाप म्हणला काय झालं. 15 दिवस मारतोय म्हणला, ते इलेक्ट्रिक किटी म्हणते.
त्याचा बाप म्हणला सर जाऊ द्या, त्याची कॅपॅसिटी नाही. सर म्हणजे दुनिया अशीच आहे. मग त्याच्या आज्याला बोलवलं, म्हणजे या दोघांना घेऊन जा घरी. म्हणजे काय झालं ना, तू कॅपॅसिटी इलेक्ट्रिसिटी म्हणतो, बाप कॅपॅसिटी म्हणतो. आज म्हणलं सर जाऊ द्या, आमचं घर लय मोठ्या गावात झाकली मुठ 1.25 लाखाची, याची पब्लिक किती पुढं करू नका. आणि मग सरांच्या ध्यानात आलं शुद्ध बीजा पोटी. शाबाश. लय कठीण. तुम्हाला सांगू काय, 150 मार्क नीटलाय आणि पोराला डॉक्टर करायचे. कशाला डॉक्टर करतात? आरोग्य त्याच्या इथं नाही जमलं तर रशियाला पाठवते, तिकडून बोंबलं डॉक्टर करून आणायचे. अरे लोकांचं आरोग्य त्याच्या ताब्यात. मला एक सांगा, चांगल्या टक्क्यावाला डॉक्टर झाला पाहिजे का कमी मार्कावर? जोरात बोला. चुकीचं आहे तुमचं. कमीत कमी टक्क्यावाले जास्तीत जास्त डॉक्टर झाले पाहिजे, म्हणजे लोकसंख्या पटपट कमी होईल. काल तर एका डॉक्टरनं पेशंट ऑपरेशनला घेतलं आणि हार अगोदरच आणून ठेवला होता. जे चांगले, तुम्हाला सांगू का, इथे कुणी डॉक्टर असेल ना त्याला वाईट वाटून घेऊ नये. जे चांगले आहेत ना त्यांचे पाय धुवून पाणी प्यायची तयारी, पण ज्याची कॅपॅसिटीच नाही त्यानं का व्हावं मला सांगा बरं. आणि मी माझ्या बोलण्यावर ठाम असतो, मी काही घाबरत नाही. आमचं बोलायचं काम आहे, ज्याला बसन त्यानं विचार करायचा. गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर असू द्या, समाजाचं आरोग्य चांगल्या हातात आहे. त्यांना हात लावला तरी त्याला कळायला पाहिजे. दादा काय मला सांगा, काल एका डॉक्टरनं पेशंट ऑपरेशनला घेतला, हार अगोदरच आणून ठेवला होता. तो पेशंट म्हणला डॉक्टर साहेब हार काय आला? ते म्हणे माझ्या आयुष्यातलं पहिलंच ऑपरेशन, यशस्वी झालं तर मला, नाही झालं तर तुला म्हणला, पण वाया जाऊ द्यायचं नाही. बघा विठाला शरीराला कर्म शक्ती आहे, मनाला संयम शक्ती आहे, बुद्धीला विचार शक्ती आहे आणि हृदयाला भाव शक्ती आहे. परत भाव शक्तीमध्ये सुद्धा भावोदय आहे, भाव शाबल्य आहे, भाव संधी आहे. आता वेळ संपत आली. मलाही लांबचा प्रवास आहे, उद्या तिसगाव मध्ये सकाळी काल्याचं कीर्तने पळायचे. भाव संधी, भाव शाबल्य असं आहे, कायमस्वरूपी टिकत नाही. ते टिकवण्यासाठी सुद्धा साधक वृत्तीनं राहावं लागतं. नाही भाव संधीत जर गेला तर अवघड परिस्थिती, अवघड परिस्थिती. देव आहे देव नाही, देव आहे देव नाही. राम गणेश गडकरी नाव ऐकलं का तुम्ही कधी? त्यांच्या कादंबऱ्या कशा, पण दिवसभर आयुष्यभर त्या माणसानं सांगितलं देव नाही, पण 1000 जबाबी होतं बरं का. हुशार होतं ते, हुशार होतं. त्याच्या भावाच्या उशाला एकदा विंचू निघाला बरं का. आणि त्या भावाने सांगितलं दादा उशाखाली विंचू निघाला. गडकरी म्हणले दगडाखाली विंचू निघतात. काला झाल्यावर कळून तुम्हाला बुंदी खा. त्याला फायजी चालू पाहिजे ना, याच्या खाली येऊन काय सांगणार मला सांग. अजून नाही कळलं तर पुढचा टप्पा सांगतो. एकदा त्यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आर्टिकल लिहिलं एका साहित्यकाच्या विरोधात, आणि सकाळी मॉर्निंग वॉकला गेले. आणि मॉर्निंग वॉकला गेले, ज्याच्या विरोधात लिहिलं ते तिकून येत होतं. मी याने कायला हात मिळवायला जायचं त्याला, हे हात मिळवाय गेलं. आणि ते ज्याच्या विरोधात लिहिलं ते म्हणते मूर्खांशी मी बोलत नाही. गडकरी म्हणतात मी बोलतो, मला काय प्रॉब्लेम. 1000 जबाबीचं अजून एक उदाहरण सांगतो. आत्रे किती 1000 जबाबी होते बघा. ज्यांच्या प्रेस पुढे गाढव मेलंय आणि त्यांनी म्युन्सिपाल्टीला फोन केला की गाढव मेलंय. म्युन्सिपाल्टीवाले म्हणले मग आम्ही काय करू? ते म्हणले तुम्ही काय करू नका, पण आमच्याकडे मेल्यावर नातेवाईकांना कळवायची सवय. आता एवढं तरी कळालं का नाही? याला 1000 जबाबी म्हणावं, काय म्हणावं, वेगळं काय. मला सांगा, भाव शाबल्य टिकलं. आणि भाव शाबल्य कशाला म्हणावं? अमरावतीचे माधानचे गुलाबबाबा माधानकर आंधळे होते दादा. हे अंध होते माझे बाबा. स्वतःला कृष्णाची बायको म्हणायची, मी कृष्ण पत्नी. 4 दिवस महिला जशा बाजूला बसतात तसे माझे बाबा बाजूला बसायचे. साडी घालायची. आळंदीकडे आल्यावर ज्ञानोबराची कन्या म्हणायची, ज्ञानोबराची लेख. दादा आंधळ्या गुलाबबाबाने कित्येक ग्रंथ लिहिले माधानकर, भाव शाबल्य. आणि एक चित्र काढलं माझ्या माऊलीचं. आज जे चित्र आहे ना माऊलीचं, ते माझ्या आंधळ्या गुलाबबाबानं काढलेलं आहे. आज घराघरात भाव शाबल्य. अजून पुढे सांगू, मामासाहेब दांडेकर आमचे. शेवटचा क्षण आला, आता घरघर लागली, मरण येणार. आणि त्यांना वाटलं माऊलीला भेटावं म्हणून टांगा झोपला पुण्यातून. टांगा केला आणि त्या टांग्यावाल्याला सारखे विचारायचे कुठपर्यंत आलो? दापोडीपर्यंत आलो मामा. काळा
थांब रे, माझी माऊली आता जवळ आली, एकदा भेटू दे. कुठपर्यंत आलो रे? भोसरीपर्यंत आलो. काळा, आता जवळ आलो, फक्त एकदा माऊलीला भेटू दे. परत विचारलं, कुठपर्यंत आलो? इंद्रायणीच्या पुलावर. मामा हसायला लागले. पुण्य सलील वाहिनी इंद्रायणीला नमस्कार केला. देवा, तुझ्या कारुण्यातून निर्माण झालेली इंद्रायणी. काळा, आलो रे जवळ आता. माऊलीच्या जवळ आलो, अगदी मांडीवर आलो. एकदा पाहू दे, मग घेऊन जा. मंदिरात गेले, माऊलीला पाहिलं आणि दळदासा रडायला सुरुवात केली. काळा, आणि हसू लागले रडता रडता. काळा, आता जा घेऊन. पण काळा, चकवलं तुला मी. निशील कुणाला? आता माऊली मी एकच झालो. तू नेणार कुणाला अभंगाचं पहिलं चरण?